एक महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर महापौर निवडीचा चेंडू विभागीय आयुक्तांकडे टाकण्यात आलाय। पालिकेची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्याची तयारी आहे। आरक्षणाची अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतर हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा अंतिम अधिकार आयुक्तांकडे। प्रस्तावानंतर विशेष सभा बोलावली जाणार आहे। शहराच्या 23व्या महापौर पदाचा निर्णय काही काळ लांबणीवर पडणार आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अधिकची माहिती? छत्रपती संभाजीनगरचा 23वा महापौर जो आहे तो कोण होणार हा प्रश्न अनुत्तरित असताना दुसरीकडे जी निवड प्रक्रिया आहे तिला आता विलंब लागू शकतो, कारण हा चेंडू जो आहे तो विभागीय आयुक्तांच्या दालनात जाणार आहे। कारण विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर त्यांची परवानगी येते आणि परवानगी आल्याच्या नंतर ही निवडणूक जी आहे ती स्पष्ट होईल। मात्र निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि त्यासोबतच महापौर निवड, त्यामुळे पुढील महिन्यामध्ये ही निवड जाते की काय असा प्रश्न जो आहे त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय। एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित होतोय। अनेक जण तयार आहेत, अनेक इच्छुक आहेत आणि बरेच जणांची जी काही खुला पुरुष प्रवर्ग आहे त्यात तोच महापौर बनणार आहे। तर त्यासाठी पूर्ण तयारी जी आहे ती आता कुठेतरी राजकीय पक्ष म्हणा किंवा त्यासोबतच उमेदवार जे नगरसेवक आहेत त्यांनी कुठेतरी देव पाण्यात ठेवलेले आहेत। मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं हा चेंडू विभागीय आयुक्तांच्या दालनामध्ये टाकलेला आहे, त्यामुळं विभागीय आयुक्त जेव्हा निर्णय घेतील त्यावेळेसच समजेल की निवडणूक कधी होणार आहे। त्यामुळं ही छत्रपती संभाजीनगरची महापौर पदाची जो काही निर्णय आहे तर तो निर्णय आता पुढे लांबणीवर जाऊ शकतो। त्यामुळं एक भीती आहे की जर लांबणीवर जात असेल तर मग कुठेतरी जो एक विचार केलेला होता किंवा जी अपेक्षा होती लवकरात लवकर महापौर बनेल किंवा शहराच्या महापौर पदावर तो विराजमान होईल, तर ते कुठेतरी आता लांबणीवर पडणार आहे। त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या हातावर आता संपूर्णपणे जबाबदारी देण्यात आलेली आहे। कृपा जी, निश्चितच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।